बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. मॅचला होते सुरुवात. श्री गणेशा होईल पहिल्या बॉलने. फ्रेश मॅच आहे, नवीन मॅच आहे. मॅच क्रमांक 6 आजच्या दिवसामधील सामना आपण पाहतोय. चला सामन्याला सुरुवात करा. पंचांना विनंती आहे अधिकचा वेळ तुम्ही घेऊ नका. स्वप्नील जाधव आपल्याला ज्या कामासाठी पाठवलंय ते काम आपण पुरेपूर्ण करणे गरजेचं आहे. कोणत्याही टीमला अतिशय वेळ त्या ठिकाणी दिला जाणार नाही, कारण सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये तब्बल 15 सामने असतात आणि सकाळी थोडंसं आपण 9:30 वाजता ही मॅच सुरू केल्या त्याची नोंद आपण सर्वांनी घेणं गरजेचं असेल. सामन्याला करूया सुरुवात. किशोर उतेकर पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकताना आपण पाहतोय. गणेश कदम मिस्टर फॅक्स बॅटिंग करताना आपण त्यांना पाहूया. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड, फटका जबरदस्त आहे. कॅच अप्रतिम घेतली. पहिल्या बॉल वरती मिस्टर फॅक्सचा कार्यक्रम केलाय. पहिला बॉल पहिली विकेट. कॅचेस विन द मॅचेस. ड्राईव्ह केला, फक्त बॅटचा फेस ओपन केला, बॅटचा चेहरा दाखवला होता. अधिकचा ताकद त्या ठिकाणी लावली नव्हती आणि ताकद लावणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी काय झेल घेतलाय. लॉंग ऑफला अप्रतिम कॅच पकडला. पहिल्या बॉल वरती गोल्डन डकचे शिकार ठरतायत मिस्टर गणेश कदम. फॅक्स इज अ बॅक. विकेट आली, विकेट आली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर कदम दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि पहिली विकेट लवकर आली. पहिल्या बॉलवरती आली. गोल्डन डकची शिकार ठरताना मिस्टर फॅक्स लगेच परतल्यानंतर आता मात्र चांगली बॅटिंग या जोडीला करावी लागेल. सागर कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्याबरोबर यश कदम आहेत जे युवा खेळाडू आहेत. सामना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आले. अधिकचा वेळ तुम्ही घेऊ नका याची नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये येत असताना ऑल क्रिकेटिंग ॲसेसरीज तुम्ही घेऊन येणं गरजेचं असेल. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आले. यावेळेस हा बॉल पाहावा लागेल. पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं वाईट बॉल आहे प्लस 1 रन. अशा 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये जोडल्या जातील. किशोर उतेकरला तुम्ही गोलंदाजी मार्क होती पाहताय. स्ट्राईक एंडला सागर, नॉन स्ट्राईकला यश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. बरेचसे प्रेक्षक या क्रिकेट स्पर्धेला हजेरी लावत आहेत. पावसाळी क्रिकेट आहे. काल रक्षाबंधनचा सण त्या ठिकाणी संपन्न झाला. आडव्या बॅटनी ऑन साईडला टर्न केलंय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. बाउंड्री लाईनला एक तर कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. आमच्या महिला भगिनींना विनंती असेल की थोडंसं साईडने या, बॉल लागू शकतो याची नोंद घ्या आपण. मॅचेस सुरू आहेत. यश कदम आता स्ट्राईक एंडला. पावसाळी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा वाकी संघ या सीझनमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती गणेश कदम यांची विकेट मात्र प्राप्त होताना निपाने या संघाला आपण पाहिली. यावेळी शॉर्ट बॉल आहे. 1 फ्रॉम दी ओव्हर हा इशारा त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून स्क्वेअर लेगला स्वप्नील जाधव सांगतायत त्या ठिकाणी, परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 रन मिळताना पाहायला मिळते. क्वालिटी बॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. 1 फ्रॉम दी ओव्हर हा पहिला बाउन्सर आहे. यानंतर तुम्ही अशा प्रकारची बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करू शकत नाहीये. हा बॉल पाहावा लागेल, दिशा पाहावी लागेल. पंच आमच्याकडे ओळले जातात, सांगित आहे इट्स अ वाईट बॉल. किशोर उतेकर एक चांगला बॉल टाकतायत, दुसरा वाईट टाकतायत. म्हणजे चांगल्या लाईनवरती तुम्हाला कंटिन्यू बॉलिंग करावे लागेल. दिशा चांगली तुम्हाला ठेवावी लागेल बॉलिंग करत असताना बॉलची. किशोर उतेकर गोलंदाजी मार्कवरती. खोलात टाकलेला बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. प्रॉपर यॉर्क पद्धतीचा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि इथे कोणतंही उत्तर नव्हतं या बॉलवरती. हलक्या हाताने खेळण्याशिवाय कोणताही पर्याय यश कदम यांच्याकडे नव्हता. धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोरबोर्डती धावा लागतात. एकूण 6 धावा स्कोरबोर्डती लागतात. करेक्शन करूया.
पुन्हा एकदा यॉर्क पद्धतीचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे जातोय सिंगलसाठी 22 स्वरूपामध्ये आणखी एक रन मिळते, म्हणजे 7 धावा तब्बल स्कोरवरती लागतात पहिल्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी किशोर गुतेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड. ओमसाई MTCच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. एक उच्च दर्जाचं थेट प्रक्षेपण त्यांच्याही माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कित्येक स्पर्धा KSK प्रतिष्ठानच्या ओमसाईच्या माध्यमातून या स्पर्धा कव्हर केल्या जातात. चांगली बॉलिंग ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉलवरती आलेले नाही आहेत. पुढचा बाय बाहेर काढला परंतु तुम्ही बॉलवरती आलेला नाही आहेत. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये केवळ धावसंख्या स्कोरवरती लागते ती 7 धावा 7 रन्स. तुम्ही पाहताय श्री भैरवनाथ चषक 2025चा क्रिकेटचा हा थरार. चला बॉलिंग करणारी अधिकचा टाइम घेऊ नका मित्रांनो. बॉलर कोणते आहेत, तुमची पहिली ओव्हर कोण टाकणार, दुसरी कोण टाकणार, तिसरी कोण टाकणार, बॅटिंगला कोण येणार, या सर्व गोष्टी तुम्हाला टीम मीटिंगमध्ये पहिल्याच फायनल करायच्या असतात. गोलंदाजाचं नाव सांगा. ओमी दिनेश. गोलंदाजी मार्क होती. दिनेश येतोय. JMCC निपाणी संघ टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून खेळण्यात आला, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये तितका फॉर्म राहिलेला नाही आहे. या स्पर्धेमध्ये सुरुवात चांगली केली. पहिले षटक चांगलं टाकलंय. यावेळेस फटका पहा. लेग साईडला पंच केलाय. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होतं, त्यानं बेट केला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. फटका सुंदर आहे, देखणा आहे. धावा मिळतील 4 चौकार. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न पंचांनी त्या ठिकाणी बोट वरती केलंय, सांगितलंय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. दिनेश हेड विकेट आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती जाऊया. धावफलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 12 धावा स्कोरबोर्डती लागतात. 12 रन्स वन स्कोरबोर्ड. 2 विकेट या ठिकाणी वाके टीमने गमावल्यात आणि या 2 विकेट गमवत असताना 12 धावा तब्बल स्कोरबोर्डती लावताना आपण पाहतोय. चला यानंतर मॅच आपण JMCC लाखवड आणि त्यांच्या विरोधामध्ये संत कृपा चिखली. रेडी राहा तुम्ही. इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस केला जाईल याची नोंद घ्या. लाखवड संघ विशाल टॉस करूया आपण इनिंग ब्रेकमध्ये. 2 ओव्हर राहिल्यात आणि चिखली टीम आपण रेडी राहा. राहुल आलाय बॅटिंगसाठी. यावेळेस समोर केलाय. बॉल ज्या पद्धतीने स्ट्रोक होता, बॅटचा आवाजही खूप चांगला आला, परंतु समोर क्षेत्ररक्षक होते. लॉंग ऑफला 1 आणि 1च रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिनेशची चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते. चांगले प्रयत्न तुम्हाला करावे लागतील या मॅचमध्ये टीम वाकीला, कारण तितक्या धावा अजूनही स्कोरबोर्डती लागलेल्या नाही आहेत. हा बॉल लेग साईडला पंच केलाय. बॉल हवेमध्ये सरळ ट्रॅव्हल होतोय अगदी पाठीमागच्या बिल्डिंगवरती, पत्र्यावरती. पत्रा बजाव स्ट्रोक, परंतु धावा मिळतील केवळ एक सिंगल मिळताना पाहायला मिळेल. अशा प्रकारचे स्ट्रोक तुम्हाला फ्री झोनमध्ये खेळावे लागतील, पुढे खेळावे लागतील, कारण पाठीमागे तुम्हाला केवळ 1 मिळेल. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 सिंगल मिळेल. या षटकामध्ये शेवटचा बॉल असेल. यश कदम यांना तुम्ही बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 14 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. या षटकामध्ये 5 बॉल होत आहेत, म्हणजे शेवटचा बॉल आहे. 3 षटकांची लढत आहे. यानंतर आपण टॉस करणार आहोत. चिखली विरुद्ध लाखोड असा सामना यानंतर आपण लगेचच खेळवणार आहोत. दोन्ही टीम आपण कॅप्टनना पाठवा. लेग साईडला पंच केला, हलक्या हाताने फक्त पुश केले. 1 सिंगल मिळताना पाहायला मिळते.
सिंगलनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरबोर्डती आपल्याला लागताना पाहायला मिळते ती 15 धावा, 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लो स्कोरिंग मॅच होताना आपल्याला पाहायला मिळते. या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली नाही. गणेश कदम पहिल्याच बॉलवरती आऊट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर तितकी बॅटिंग चांगली होताना आपण पाहिलेली नाही. किरण मोरे गोलंदाजी मार्कवरती येतील. चिखली टीमचे कॅप्टन या, चिखली टीम कॅप्टन या. चला लाखवड टीम नयन सकपाळ कॅप्टनना पाठवा. नयन कॅप्टनना पाठवा, लगेच लगेच पाठवा. ओ माय गॉड, इथे काय घडलंय? सिंगल, चिकी सिंगल मी म्हणेन. स्मार्ट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कॅप्टनना पाठवा दोन्ही टीम. 5 बॉल राहिले, त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. चिखली टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर संघ आहे JMCC लाखवड. ओ, हा बॉल नो आहे. डिरेक्टली त्यांनी ST रक्षकाच्या हातामध्ये टाकलाय बॉल. नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मी कृष्णा पार्टे यांचं कौतुक करेन. त्यांनी बॉल हा चांगल्या पद्धतीने कॅच केला, पकडला. हा बॉल पहा, चांगला स्ट्रोक आहे. बॉल एक टप्पा घेत सरळ सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. क्वालिटी स्ट्रोक यश कदमच्या बॅट मधून आलेला. ओव्हर पिच बॉल, त्याला फोर्स केलं ऑन साइडला. सी कॉर्नर सीमारेषा तोडली. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. चांगली बॅटिंग शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्येचा आकार देणारी बॅटिंग. 21 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय या मॅच मध्ये. यश कदमला चांगली फलंदाजी करावी लागेल. काही मोठे स्ट्रोक आणखी मारावे लागतील. हा फटका आणखी चांगला खेळला. बॅकफुटला गेल्यानंतर हा स्ट्रोक आपण पाहिला तर पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑनला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. सी कॉर्नर सीमा रेषा तोडतोय. 4 धावांसाठी लागोपाठचा दुसरा चौकार येतोय यश कदमच्या बॅट मधून. चांगली चांगली बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. दिनेश यांच्यावरती, किरण यांच्यावरती खऱ्या अर्थाने त्यांच्या बॉलिंगवरती मोठे स्ट्रोक त्या ठिकाणी खेळले जात आहेत. यावेळेस पहा टप्पा पडला. बेगाने बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. गुडलेन स्पॉट वरती टाकलेला बॉल निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 2 बॉल बाकी आहेत आणि त्यानंतर मी टॉस करू. टीम चिखली आणि JMCC लाखवड असा टॉस असेल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पाठी जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक तर कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होईल का? हो. इथे दुसरी धाव घेत असताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भाग मिल का भाग. परंतु इथे फलंदाज इथे रनआउट स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती जाऊया. धावफलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 26-26 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 26-26 धावा. चला बॅटर लगेच चला. अजय आले तर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल असेल. त्यानंतर आम्ही टॉस करू. ड्राईव्ह केलाय ऑफ साइडला. ऑफ ड्राईव्ह होता. एका धावेसाठी बॉल पाठीमागे चाललाय. सिंगल येते. 27 धावा. 28चं टार्गेट आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम निपाणीला. चला आपण करूया टॉस. राहुल जाधव टॉस करा प्लीज. चला नेक्स्ट टीम. दोन्ही टीम या, चिखली आणि JMCC लाखवड. टॉस केला जातोय. चिखली विपक्ष लाखवड असा सामना आहे आणि टीम लाखवडने टॉस जिंकलाय आणि प्रथम काय घेतलंय विराज? थांबा घेतलंय.
बघायला इथे तर काय पैसे जाणार आहेत का? अरे टीव्ही बघते ते झोपले ते तो प्रताप झोपलाय. मॅचचं महत्व नाही येणार आहे बाबा, मग त्याच्यामुळे सिरीज कोणती? अरे यार नाही तुमचा टायमिंग किती आहे माहिती आहे का? 11:30 हा मग टाईम आहे ते असणार 20 मिनिटं झाली येत आहेत ना. बाकी संघ आपण अधिकचा वेळ घेऊ नका. गणेश कदम, मिस्टर फॅक्स, क्षेत्ररक्षणाची रचना करा. बॅटर लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. किशोर उतेकर चला लवकर, थोडी घाई करा. राहुल जाधव बॉल द्या यार प्लीज. आपल्याला बॉल घरी घेऊन जायचं नाही सर. जे पॅकेट सगळे आणले ते पॅकेट आपल्याला संपवायचे आहेत. बॅटिंगसाठी किशोर उतेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि निपाणी संघ एक खेळाडू तुमचा इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. निपाणी संघ एक खेळाडूला पाठवा इकडे. जो 11 नंबरचा बॅट्समन असेल त्याला पाठवा. टार्गेट आहे 28. किशोर उतेकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. पहिला बॉल मिस्टर फॅक्स यांच्या माध्यमातून टाकला जाईल. पहिला बॉल अगदी वेगाने बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निभत चाललाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. गणेश कदम म्हटलं की वेगवान गोलंदाजी नेहमी सातत्यपूर्व आपण पाहिले आहे आणि त्यामध्ये पावसाची साथ आपण गणेश कदमला मिळताना पाहायला मिळते. हा फटका पहा, टायमिंग प्रॉपर आहे. बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. क्वालिटी स्ट्रोक आहे. धाबा किती मिळतील हे पाहावं लागेल, परंतु एक टप्पा घेत बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. त्या कारणाने असेल चौकार. पंचांना विनंती आहे युट्यूबच्या माध्यमातून चेक केले चौकार आहे. थोडंसं डिसिजन आपल्याला मागं घ्यावा लागेल. चौकार आहे कारण बॉल आतमध्ये पडल्यानंतर बाहेर गेलाय. ओके, दूध का दूध आणि पाणी का पाणी. ओमसाई एमटीसी क्लीन आणि क्लिअर. क्या बात आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने बॉलला फक्त पुश केलं होतं. वेगवान गोलंदाजी तुम्ही पाहताय. किशोर उतेकर शांत डोक्याने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पण त्याला पाहतोय. एक चौकार आला, एक डॉट बॉल आला, एक सिंगल आली. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 28 धावांचं तब्बल टार्गेट आहे या मॅच मध्ये. हा बॉल तुम्ही पाहू शकता. वेगवान बॉल आहे. विकेटची संधी आहे. किशोर उतेकरना परत जावं लागेल या मॅच मध्ये. स्मार्ट क्रिकेट. वाह, गणेश कदमचं कौतुक करावं लागेल. बॉल वेगाने टाकला, तदनंतर तो बॉल पकडला, इकडे नॉन स्ट्राईकला दिला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय आणि महत्वाची विकेट म्हणजेच किशोर उतेकर इन फॉर्म बॅटर टेनिस क्रिकेट मधले इथे बाद होताना पाहायला मिळतंय. गोलंदाजी आपण पाहिली अप्रतिम राहिली. 4 बॉल मध्ये धावसंख्या केवळ 5 येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस स्ट्रोक पहा, समोर खेळलाय.
एक टप्पा घेतला, बॉल सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. काय फटका खेळला होता. किरणच्या बॅट मधून आलेला हा क्वालिटी आणि क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी एका सेकंदामध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला, कारण वेगवान गोलंदाजी आणि त्यावरती प्रॉपर टायमिंग. किरणच्या बॅट मधून आलेला हा अप्रतिम एक क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफला क्लिअर केलं होतं. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्लासिकल ड्राईव्ह. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. किरणचा वार, बॉल सीमा पार, चौकार. 13 धावसंख्या स्कोरवरती लागते. 28 ची गरज आहे. काय बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी डोळ्याला आनंद देणारी आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षक या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेत आहेत. कारण मिस्टर फॅक्स म्हटलं की गोलंदाजीमधील एक सर्वनाज म्हणून के प्रतिष्ठान त्यांच्याकडे पाहतो. परंतु आज आपण जर पाहिलं तर किरणचं प्युअर टायमिंग आहे. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. राहुल गोलंदाजी मार्क होती येताना पाहायला मिळतात. राहुल जाधव मॅन फ्रॉम वाकी. 13 धावा स्कोरवरती लागल्यात. 28 ची गरज आहे. म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात. मिस्टर फॅक्सचे काही बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवले, काही बॉल डॉट झाले. या सगळ्या गोष्टी पहिल्या षटकामध्ये घडताना पाहायला मिळाल्या. ओहो, बॅटची कडा एका हातामध्ये झेल पकडलाय मिस्टर फॅक्सनी आणि पहिल्या बॉलवरती आली ती विकेट. चला बॅटर लगेच चला यानंतर होणारा सामना आहे टीम चिखली आणि लाखवड. दोन्ही टीम रेडी राहा, कारण इथून पुढे आपण जर पाहिलं तर 11 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 13 आहे. इथून पुढे जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 11 चेंडू 15 धावा. स्कोरिंगचं खूप चांगलं काम करतायत. साहिल चोरगे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. खुद्द महाबळेश्वरचे आहेत आणि महाबळेश्वरला तुम्हाला जर फिरायला जायचं असेल तर साहिलला कॉन्टॅक्ट करा. संपूर्ण महाबळेश्वरची सैर करण्याचं काम साहिल या ठिकाणी करेल आणि आजच्या दिवसामध्ये उत्कृष्ट गुणलेखन त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळेस टॅप स्ट्रोक खेळलाय. कृष्णा पार्टे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आले. पहिला बॉल डॉट खेळलाय. वाकी संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल दिली ती विकेट, दुसरा बॉल डॉट आलाय. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. खोलात टाकलेला बॉल, कृष्णा पार्टे ब्रँडेड स्ट्रोक, 6 साडी षटकार. काय फटका खेळला. तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता ओमसाई वाहिनीच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने पॅडवरती टाकलेला बॉल टायमिंग प्रॉपर होतं. विराट कोहली स्टाईल मध्ये बॉलला पाठवलं प्रेक्षकांसाठी. हा बॉल हरवलाय. जावा शोधून आणा. येतोय षटकार. बॅटिंग जबरदस्त. काही बॉल डॉट येतात परंतु काही बॉलवरती आक्रमण सुद्धा केलं जात आहे निपाणी टीमच्या माध्यमातून. यावेळेस बॉल पहा टप्पा मागे ठेवला, त्यानंतर बॉल अतिवेगाने टाकण्यात आला. पंचांकडे अपील मागितली जाते. 1 फ्रॉम द ओव्हर आहे का सांगितलं पंचांनी लीगल बॉल आहे. बाबू तांबे मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी ॲज अ सबस्टिट्यूट प्लेयर म्हणून त्यालाही आपण पाहू शकतो. वाईड बॉल आहे. पंचांनी त्या ठिकाणी सांगितलंय, कारण ज्या पद्धतीने बॉलने अतिरिक्त उसळी घेतली होती. पंचाचा डिसिजन पेंडिंग आहे. वाईट बॉल आहे. यस, एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल, म्हणजे धावसंख्या धावफलकावरती जाऊया. 20 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. 8 धावांची गरज आहे आणि पंचांचा निर्णय विल बी फायनल. कोणतीही तुमचं सबब त्या ठिकाणी ऐकून घेतली जाणार नाहीये. स्वप्नील जाधव 455 मॅचेसमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने
सातत्यपूर्व पंचची भूमिका त्यांची राहिली आहे. हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा, पंचांचा निर्णय पेंडिंग पेंडिंग पेंडिंग, वाईड 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 येतोय. चांगली बॉलिंग काही बॉल केले, परंतु त्यानंतर राहुलची खराब बॉलिंग मी म्हणेन. खोला टाकलेला बॉल, ड्राईव्ह केलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. अजय सेल मात्र पकडलाय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. कॅचेस विन द मॅचेस. वाकी टीम, क्या बात है अजय, सॉलिड कॅच पकडली यार. धाव संख्या आपण जर पाहिली तर एकूण धाव संख्या स्कोरबोर्ड ती लागते ती 21, म्हणजे 8 धावांची 7 धावांची गरज असेल इथून पुढे या सामन्यामध्ये. रोहन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. 7 धावा, 7 रन्स रिक्वायर्ड. हा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पुढे निघून आले होते, पदलाली त्याचा वापर केला होता, थोडंसं वेगळ्या पद्धतीने पुढे आले होते. डॉट बॉल, 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. वाकी टीम थोडीशी घाई करा. लाखवट टीम आपण रेडी राहा. डिसिजन समोरच्या टीमला कळवा, पेंडिंग आहे तुमचा डिसिजन. प्रताप सकपाळ, बॅटिंग ड्रिल्स तुम्ही करताय पण डिसिजन कळवा. बॅटिंग काय बॉलिंगचा निर्णय घेतलाय, म्हणजे चिखली टीमला बॅटिंग करायची आहे. चिखली टीम पहिल्यांदा KSK प्रतिष्ठानमध्ये खेळता आपल्याला पाहायला मिळेल. आता त्यांचाही खेळ आपल्याला सर्वांनाच पाहायचा आहे. बॅट्समन असतील, बॉलर असतील. नवीन बॉलर राज विशाल आलाय, परंतु राजचं टी शर्ट घातलंय. 20 क्रमांकाची जर्सी परिधान करून हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल. बॅटची कडा, बॉल पाठीमागे चाललाय फ्लाय स्लिप मधून. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये त्या ठिकाणी. 1 मिळते. 5 बॉल 6 धावांची गरज. सामना कोण जिंकेल? जो खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने प्रेशर हँडल करेल तो मात्र या सामना जिंकू शकतो. प्रेशर वाली मात्रा. ऑफस्टंपच्या बाहेर लाईन आहे. डॉट बॉल. विशालची चांगली गोलंदाजी मी म्हणेन. 4 बॉल आणि 6 धावांची गरज या मॅच मध्ये. 1 षटकाराची गरज आहे. किरण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. फुलटॉस आहे. खोला टाकलेला बॉल, ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न. हा बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. ओ माय गॉड, ये क्या हुआ? 2 क्षेत्ररक्षकांना बॉलनी बीट केलं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. आता मात्र डोक्यावरती हात मारून घेण्याशिवाय कोणताही पर्याय वाकी टीमकडे उरलेला नाहीये. 2 चांगले क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, परंतु पहा नशिबाची साथ हवी आहे तुम्हाला क्रिकेटमध्ये. आणि ती साथ आज आपण जर पाहिलं तर निपाणी संघाच्या बाजूने आहे. 2 धावांची गरज आहे. 3 बॉल बाकी असतील. 2 धावांची गरज. अजूनही मॅच ऑन आहे. मिस्टर फॅक्स, कूल, शांतता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल आणि आता धावा करायच्या आहेत 2. हा बॉल वाईड आहे. ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल चांगला होता, परंतु लाईन चुकीची होती. हे क्रिकेटमध्ये होताना आपण पाहतो नेहमी. वाईट बॉल आलाय, म्हणजे 1 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. डॉट बॉल तुम्हाला करावे लागतील. विकेट प्राप्त करावे लागेल. सामना फिनिश होतोय कुणाच्या बाजूने पाहावं लागेल. किरण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. फटका चांगला खेळलाय, समोर खेळलाय. अजय आहे त्या ठिकाणी. 1 रन कंप्लीट केली. निपाणी संघ विजय ठरतोय. लाखवड संघ आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. निपाणी संघ आपलं मनापासून खऱ्या अर्थाने खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर वाकी संघ, तुम्ही या संपूर्ण सीझनमध्ये पहिली स्पर्धा खेळला त्याबद्दल तुमचंही कौतुक. पुन्हा नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला, त्याचबरोबर चिखली टीम आपले बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला लगेच चिखली टीम. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया दिनेश यांना. दिनेश या. 14 रन प्लस